आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी आपणाला मानाचा जय शिवराय जय भीम करतो. मी व्ही नारायण आणि आपण पाहत आहात समता क्रांती चॅनल. मित्रांनो, आर्य भारतामध्ये सिंधच्या खोऱ्यातून आले. त्यानंतर आर्यांच्या अनेक टोळ्या या भारतामध्ये आल्या. त्या उत्तर भारतामधील गंगा यमुना या नद्यांच्या तीरावरती त्यांनी आपल्या वसाहती केल्या. त्यानंतर पूर्वेकडे बंगालच्या इकडे ब्रह्मपुत्रा वगैरे या नद्यापर्यंत ते लोक आक्रमणकारी आर्य लोक आले आणि मूळ इथले जे रहिवासी होते, द्रविडन होते, अनार्य होते, आदिवासी होते, त्यांना आपल्या बलावरती त्यांनी जिंकलं किंवा त्यांच्याशी दोन हात करून मग त्यांच्याशी समझोता पण झाला असेल. त्यामुळे त्यांची संमिश्र संस्कृतीसुद्धा तयार त्या काळात झालेली असेल. तर काही लोक जे होते स्वाभिमानी होते, त्यांनी आर्यांचं कुठलंही आधिपत्य मानलं नाही. ते लोक दक्षिणेकडे गेले. त्याने त्या ठिकाणी आणि मग आर्य जे राहिले किंवा आर्याबरोबर जे कोणी द्रविड वगैरे ज्यांनी शरणागती पत्करली ते लोक आर्याबरोबर राहिले. त्यांची अशी मिश्र संस्कृती त्यावेळेस तयार झाली. पूर्वीच्या काळामध्ये आर्यांच्यामध्ये जे काय वेद वगैरे हे जे काय पुराणं वगैरे असायची ती लिखित नव्हती. त्यांची भाषा संस्कृत होती, पण लिपी अवगत नसल्यामुळे त्या लोकांनी मौखिक ज्ञान देण्याचा त्यावेळेस प्रयत्न करावा. परंतु त्यानंतर जे आर्य लोक या ठिकाणी आले, त्यांनी लिपी शिकल्या आणि मग त्याने संस्कृतमध्ये काही बदल घडवले, लिपी घडवली आणि त्यातून मग त्यांनी 4 वेद जे आहेत ते संस्कृतमधून लिहिले गेले. या ठिकाणी तुम्हाला मी नमूद करतो की तुम्ही लक्ष देऊन या गोष्टीकडे लक्ष द्या. लक्षात घ्या की जे आर्य या ठिकाणी आले, परंतु आर्य येण्याच्या अगोदर या ठिकाणी जे हे होतं कुठल्याही पद्धतीचं चतुर्वर्ण नव्हता किंवा जातीवाद नव्हता, कुठल्याही प्रकारचं काही नव्हतं. अशा प्रकारची परिस्थिती भारतामध्ये होती. आणि आर्य आल्यानंतर सुद्धा मग आर्यांच्या टोळ्या आल्या. त्यापैकी मग आर्यांची जी टोळी इराणमधून आली ते वेद वगैरे यांना मानत नव्हते. देव वगैरे अशा पद्धतीचं त्यांच्याकडे नव्हतं. परंतु ज्या पूर्वीच्या आर्यांच्या टोळ्या आल्या ज्याने वेद प्रमाण मानले ते मात्र देव यांना मानायला लागले. इंद्र, वरुण, अग्नी अशा अनेक देवता त्यांच्या वेदामध्ये आहेत. तर हे तुम्हाला सांगण्याचा मुद्दा आहे. तरीसुद्धा त्या काळामध्ये आर्य जे वेद वगैरे निर्माण केले त्यातून चातुर्वर्ण्य पद्धती निर्माण झाली, परंतु त्याच्यामध्ये जाती अजिबात नव्हत्या. तर एक काम करण्यासाठी सोयीस्कर अशी पद्धती म्हणून ते वापरत होते. परंतु त्यानंतरच्या काळामध्ये त्यांच्यामध्ये मग वर्णामध्ये सुद्धा त्यांच्या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. तर ब्राह्मणामध्ये सुद्धा त्यांनी जाती निर्माण केल्या. त्यानंतर क्षत्रियामध्ये सुद्धा जाती निर्माण झाल्या. त्याच्यानंतर वैश्यामध्ये झाल्या, शूद्रामध्ये झाल्या. अशी जाती व्यवस्था तयार होती. आणि जाती व्यवस्था तयार झाल्यानंतर मग मात्र जातीवाद सुरू झाला. तुम्हाला कुठल्याही पद्धतीनं जे ब्राह्मण आहे तो ब्राह्मणच राहिला, त्यांचे काय ब्राह्मणी समाज असेल ते ब्राह्मणामध्ये मोडत होता. क्षत्रियच राहिला, त्यांचे क्षत्रियामध्ये जे काही असेल त्या पद्धतीनं होतं. तर या पद्धतीनं मग पूर्वी जे होते ते ओळखण्याची स्थिती म्हणजे गोत्र, पूर्वी आपण कुठल्या गोत्रात होतो अशी एक लिंक लागते.
तर आपण क्षत्रिय गोत्रात होतो पूर्वी. आपला समाज, आपला जे जात आहे ती कुठल्या याच्यामध्ये क्षत्रियात होती की ब्राह्मणामध्ये होती ते गोत्रावरून आपल्याला कळतं, जातीवरून कळत नाही. जातीचं जे गोत्र सापडतं त्या अनेक प्रकारचे गोत्र या ठिकाणी निर्माण होतात. तर अशा प्रकारे त्यांचं हे जीवनमान तशा पद्धतीचं तयार झालं की बाबा जे चातुर्वर्ण्य पद्धत आहे आणि मग 4 वेद आहे. 4 वेदामध्ये जे लिहिलं गेलेलं आहे ते प्रमाण आहे, ते पूर्ण आहे. मग ये वेद कुठले तर ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अर्थवेद असे 4 प्रकारचे वेद आहेत. आता ऋग्वेदामध्ये काय आहे की देवदेवांची स्तुती करणं अशा प्रकारचे श्लोक आहेत. त्यांना खुश करण्यासाठी, त्यांची मनधरणी करण्यासाठी त्यांच्या बद्दल ओव्या गाणं किंवा श्लोक म्हणणं अशा प्रकारचं प्रसन्न करण्यासाठी करत होते. त्याच्यामध्ये जी देवता होती ती इंद्र वगैरे त्याच्यामध्ये प्रमुख होतं. तर अशा प्रकारे त्यांची परिस्थिती होती. तर ही परिस्थिती मग यजुर्वेदामध्ये यज्ञयाग, मग यजुर्वेदामध्ये यज्ञयाग सांगितलेला आहे, लढाया सांगितल्या या पद्धतीनं अशा पद्धतीने. सामवेद जो आहे त्याच्यामध्ये संगीत कला अशा प्रकारचा आहे आणि अर्थवेदमध्ये मग अशा प्रकारचं त्याच्यामध्ये नमूद आहे की त्या ठिकाणी जादूटोणा, करणी, काळी जादू अशा प्रकारच्या त्या ठिकाणी श्लोक आहेत आणि त्या पद्धतीने त्यांची स्थिती निर्माण झाली. तर या ठिकाणी असं आहे की यज्ञ याग जो सांगितला होता तो यज्ञयागामध्ये बरेच प्राणी असायचे, त्यांच्या आहुत्या दिल्या जायत, त्यांचं मांस खाल्लं जायचं. नरबळीसुद्धा प्रथा त्यावेळेला होती आणि सर्वात श्रेष्ठ मानली गेली होती त्यावेळेला. नरबळी देणं म्हणजे सर्वात मोठा महान यज्ञ झाला. त्याच्यापुढे अश्वमेध यज्ञ वगैरे काही नाही. तर अशा प्रकारचं जे परिस्थिती त्यांच्यामध्ये निर्माण होती ती मग जवळजवळ इंग्रजांच्या काळापर्यंत हे नरबळीची प्रथा चालू होती त्यांची. नरमेध यज्ञ म्हणायचे. तर नरमेध यज्ञ जो अलीकडच्या मग इंग्रजाच्या काळामध्ये ते बंद झालं किंवा अजूनपर्यंत कुठे कुठे चालू आहे, परंतु तशी त्याला पुष्टी मिळत नाही. परंतु आपण एखाद्याला समजा सांगितलं की बाबा नरबळीतून ह्याच्यामध्ये होता तर ते आता सुशिक्षित लोकसुद्धा आधुनिक त्या पद्धतीनं ते नाकारतात. तसं नाही, तसं नाही. मग त्यांना जर दाखली दिली की बाबा यजुर्वेदामध्ये किंवा आपलं ऋग्वेदामध्ये हे सिद्ध आहे, सगळं दिलेलं आहे, हा बळी दिला जातो, हा यज्ञ केला जातो, हे असं आहे, त्यावेळेला ते सुशिक्षित असले तरी चूप बसतात, कारण त्यांच्याकडे उत्तर द्यायला कुठलंही हे नसतं. तर अशा पद्धतीनं मग हा वैदिक धर्म निर्माण झाला. धर्माचे टप्पे बघा, मी तुम्हाला टप्पे सांगणार आहे धर्माचे. तर वैदिक धर्मामध्ये ह्या सगळं कर्मकांड वगैरे चालत आलं. आणि ज्या वेळेला वैदिक धर्मामध्ये जाती निर्माण झाल्या, ब्राह्मणामध्ये जाती निर्माण झाल्या, अनेक क्षत्रियामध्ये, वैश्यामध्ये, सर्वमध्ये जाती निर्माण झाल्या, त्यावेळेला मग ब्राह्मणी पुढे चालून ब्राह्मणी धर्म निर्माण केला. आणि ब्राह्मणी धर्मामध्ये जो ज्या जातीत जन्माला जाईल, जो ज्या वर्णात जन्माला येईल ती त्याची जात, तो त्याचा वर्ण असं फिक्स झालं. कुणी कुणाच्या बद्दल, कुणी ही म्हणजे एक उतरंड झाली किंवा इमारत झाली, त्या इमारतीला पायऱ्या नाहीत, जिथं ज्याचा जन्म झाला तिथंच तो संपणार, म्हणजे अशी स्थिती निर्माण झाली. पूर्वीच्या काळामध्ये पाहिलं तर शिक्षण किंवा ज्ञान घेण्या हे काय बंधनकारक नव्हतं, स्त्रियांना सुद्धा बंधनकारक नव्हतं. पूर्वी जे आर्य लोक इथं आले त्यावेळेला असं काही स्थिती नव्हती. याचं उदाहरण जर सांगायचं तर गार्गीसारख्या अनेक विदुषी या भारतामध्ये निर्माण झालेले आहेत की ज्याने वादविवादामध्ये आर्य ब्राह्मणांना सुद्धा हरवलेलं आहे. आणि त्यावेळेला मग ब्राह्मणाने असं सांगितलं की तू गलत बोलते, तू माघार घे, अशा पद्धतीनं तिला सांगितलं. पण गार्गीने ते आपले विधान मागे घेतले नाही. ते म्हटले की तुम्ही वादविवादामध्ये
मला हरवून दाखवा तुम्ही अशा पद्धतीने गार्गी. मग तू जर विधान मागे घेतलं नाही तर मग तुला आम्ही संपवून टाकू, तुझी मुंडी उडवून टाकू, अशा प्रकारच्या धमक्या द्यायला सुरुवात. आणि त्यानंतर मग आर्य ब्राह्मणाने ठरवलं की बाबा स्त्रियांना इथून पुढे शिक्षण घेता येणार नाही, कारण स्त्रिया जर आपल्या दोयी जर झाल्या तर आपल्याला हे काही करता येणार नाही. तर त्यावेळेला कुणालाही बंधन नव्हतं, अशा प्रकारचं होतं. परंतु ब्राह्मणी धर्म आल्यानंतर जाती फिक्स झाल्या आणि त्या ज्या जातीत जन्माला येईल तिथंच त्याचं जीवन जायचं, त्यानं तेच काम करायचं, अशी प्रथा निर्माण झाली. आणि अशा प्रथेतून मग यज्ञयाग वगैरे असे चालूच होते त्यांचे जे काय आहे ते. आणि मग माणसं देवधर्म करायचे. मग जे काय असेल ते आपलं याच्यामध्ये अर्थवेदामध्ये जे काय दिलेलं आहे काळी जादू वगैरे, मग त्या देवऋषी निर्माण झाले, काही मांत्रिक निर्माण झाले. मग लोक त्यांच्याकडे जायचं, आम्हाला असं होतं आहे, मग ते मांत्रिक त्याच्यावरती हे करायचे, उपाय करायचे, योजना करायचे. अशा प्रकारच्या अंधश्रद्धा त्यावेळेला सुरू झाल्या. तर या ठिकाणी आता आपण जो हा एपिसोड आहे तो लांबत चाललेला आहे, म्हणून या ठिकाणी हा चौथा एपिसोड मी थांबवतोय. आणि इथला जो पुढचा जो चौथा एपिसोड येईल त्यावेळेला आपण ब्राह्मणी धर्मानंतर काय या ठिकाणी बदल होत गेले, कुठल्या प्रक्रिया झाल्या, याच्याविषयी आपण या ठिकाणी बोलणार आहे, आपलं निवेदन करणार आहे. तर मी आपणा सर्वांना विनंती करतो की आपणाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण माझ्या या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. आणि आपण कुठून हा व्हिडिओ पाहताय ते आम्हाला निश्चित कळवा. कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया कळवा. आपल्याला काय अधिक ज्ञान असेल तरी ते आम्हाला कळवा, की जेणेकरून आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचंसुद्धा मत आम्ही त्यात मांडू शकतो, योग्य असेल तर. अशा पद्धतीनं माझ्या या चॅनलला तुम्ही सहकार्य कराल एवढी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय महाराष्ट्र, जय भारत.